नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करिअर, बँकिंग, व्यवसाय, वास्तुशास्त्र, आरोग्य अशा विविध विषयांवरती नेहमीच चर्चा करत असतो आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, मधुमेहामुळे होणाऱ्या इतर अवयवांवरील परिणाम आणि त्यापासून मुक्ती या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत फ्रीडम फ्रॉम डायबिटीजचे संस्थापक डॉक्टर प्रमोद त्रिपाठी। विषयाकडे वळण्यापूर्वी मी प्रमोद सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर प्रमोद त्रिपाठी यांनी डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये पुण्यात, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये एका खास पद्धतीनं क्रांती घडवून आणली आहे। आजवर हजारो मधुमेहींनी त्यांच्या कार्यशाळेनंतर इन्सुलिन आणि डायबिटीजची औषधं कमी होताना आणि पूर्णपणे बंद होतानाही अनुभवलंय। अगदी नैसर्गिक मार्गानं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की शास्त्रोक्त पद्धतीनं आहार, व्यायाम, तणाव नियंत्रण आणि सकारात्मकता ठेवल्यास या आजाराला आटोक्यात आणणं सहज शक्य आहे। इतकंच नाही तर त्यांच्या अनेक पेशंट्सनी औषधं बंद झाल्यावरती अतिशय अवघड अशी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट सुद्धा पास केली आहे। जबरदस्त रिझल्ट आणि सहज सोपे उपाय ह्यामुळे मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आणि विविध आमदार, खासदार आणि मंत्रीही त्यांच्याकडे मधुमेहापासून मुक्तीची गुरुकिल्ली शिकण्यासाठी नियमित येत आहेत। डॉक्टर त्रिपाठी यांची यशोगाथा महाराष्ट्रभर पसरली आहे। याशिवाय भारतभर दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, जमशेदपूर, कोलकाता आणि 10 देशांमध्ये 1 लाख लोकांपर्यंत विविध कार्यशाळेत त्यांनी पोहोचवलेली आहे। डॉक्टर त्रिपाठी सध्या देशातील नैसर्गिक स्वास्थ्याचे अग्रगण्य प्रचारक म्हणून ओळखले जातात। डॉक्टर त्रिपाठी हे प्रख्यात बीजे मेडिकल कॉलेजमधून त्यांनी पुणे इथून MBBS ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर नानावटी हॉस्पिटलमधून डिप्लोमा इन डायबिटीज मॅनेजमेंट केलं। तसंच ॲडव्हान्स डिप्लोमा योग आणि आयुर्वेदमध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून त्यांनी पूर्ण केलंय। अनेक कार्यशाळा ते नेहमीच घेत असतात। न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ड्रीम थेरपी, पास्ट लाईफ रिग्रेशन, विपश्यना इत्यादी गोष्टींचं विशेष ते मार्गदर्शनही करतात। चला तर आपण ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर त्रिपाठी यांच्याकडूनच। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर फेब्रुवारीमध्ये तुम्ही मला वाटतं गूढ सत्य सांगितलं होतं डायबिटीज संदर्भातलं आणि त्याला उदंड असा प्रतिसाद प्रेक्षकांचा लाभला आणि त्यानंतर अनेक मधुमेहींचे मला वाटतं की इन्सुलिन तर बंद अनेकांचं झालेलंच आहे। हां, 1000 लोकांचे इन्सुलिन खरं तर आपण प्रगती करतो असंच म्हणायला हरकत नाही। आणि आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत मधुमेहामुळे कोणकोणत्या अवयवांवरती नेमके परिणाम होतात त्याविषयी। खरं तर अनेकदा असं होतं की मधुमेह झाला की घरातली व्यक्ती ज्याला झालाय तोही त्रस्त असतो आणि घरातले इतरही त्रस्त होऊन जातात। मात्र ह्या सगळ्याचा कंटाळा न करता आपण मधुमेहाला कसं नेमकं सकारात्मकतेने सामोरं जायचं याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात अगोदर मला तुम्ही काय सांगाल, नेमकं कसं आपण सकारात्मकता ठेवली पाहिजे मधुमेह झाल्यानंतर? सकारात्मक ठेवायला शेवटी जो अनुभव आहे साखर कमी होण्याचा तोच मोठा कारणीभूत ठरतो। कारण किती आपण TV शो ऐकलं किंवा वाचलं, जेव्हा आपण नैसर्गिक मार्ग अवलंबतो आणि मग तो चालता चालता जेव्हा आपल्याला चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागतात तेव्हा आपण सकारात्मक व्हायला लागतो। बरोबर। आणि जोडीला अगर जुने विद्यार्थी असतील जे पण मुक्त झालेले असतील आणि एकत्र मिळून काम केलं तर मग सकारात्मकता वाढत राहते। बरोबर आहे। अर्थातच आपण खरं तर ह्या विषयावरती चर्चा करणारच आहोत, कोणकोणत्या अवयवांवरती नेमका परिणाम होतो आणि कसा हा परिणाम बघायला मिळतो त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। सगळ्यात अगोदर कुठल्या अवयवांवरती जास्त मधुमेहाचा परिणाम होतो? मेन जे आहे ना, मधुमेहामुळे लहान आणि मोठ्या रक्तवाहिन्यांवरती परिणाम होतो। दुसऱ्या स्लाइडवरती दाखवलेला आहे त्याला इंग्रजीमध्ये मायक्रोव्हेस्क्युलर म्हणजे छोट्या रक्तवाहिन्या। त्याच्यामध्ये मेन आहेत किडनी, डोळे, त्याच्या मागचा भाग, पडदा आणि मज्जासंस्था। आणि मोठ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये हृदय आणि मेंदू। चौघापैकी 3 मधुमेहींना हृदयविकाराचा झटका येणं किंवा हृदयविकाराने ते दगावणं हे कारणीभूत ठरतं। बरं। म्हणून दोन्ही लहान रक्तवाहिन्या आणि मोठी रक्तवाहिन्यांचं जे काही कारणं आहेत ते समजून घेणं फार गरजेचं आहे। जेव्हा आपण लहान रक्तवाहिन्यांबद्दल बोलतो त्याच्यामध्ये विकारांचं एका प्रकारे त्रिकूट असतं। बरं। ते त्रिकूट आहे नेफ्रोपॅथी, रेटिनोपॅथी आणि न्यूरोपॅथी। बरं। खूप त्रास देतात ह्या तिन्ही गोष्टी त्यांना। हातापायांची जळजळ होते, डोळ्यामध्ये वाटतं की काही प्रॉब्लेम नाहीये, बघता येतंय, दिसतंय सगळं, पण एकदम अचानक
काहीतरी होऊन जातं आणि किडनीचा त्रास सुरू झाला की सगळ्यांना माहितीच आहे, मग पुढचं डायलिसिस आणि ते सगळं विचित्र काम असतं. तर मधुमेहींनी नक्कीच लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. कारण काय, मी खूप मधुमेही बघतो आणि बरेचसे निष्काळजी मधुमेही बघतो. कारण काय, त्यांना काय होत नसतं तसं. बरोबर, म्हणजे ते फिरत असतात, म्हणतात माझी 200 साखर आहे, माझी 250 साखर आहे, मला काय होत नाही, मला काय होत नाही, आणि उगाच बाऊ करतात की मला काय होत नाही, मग कशाला काळजी करू, मला काही फिलिंग तर येत नाहीये, काही त्रास तर होत नाहीये. पण आजचा खास कार्यक्रम त्याच्यासाठीच आहे की त्यांना जरा हलवून जागा करायचंय. म्हणजे लक्ष देणं आवश्यक आहे, खूप खूप लक्ष देणं आवश्यक आहे. दुर्लक्ष करून मधुमेही रुग्णांनी चालणार नाहीये. कारण की हळूहळू हा जो खरं तर काय म्हणतात ना, हे जो मधुमेह आहे तो आतलं आपलं शरीर पोखरत असतो. येस, खरंय, वाळवी जशी लागते, खरंय, सायलेंट किलर जे म्हटलेलं आहे ते खरंच आहे. आणि खूप पेशंट बघितल्यावर ते कळतं. एकदा आपण कधी ICU मध्ये गेलो तर बघतो जे झोपलेले लोक आहेत त्यापैकी 75-80% लोक मधुमेहीच असतात. तर आज सगळ्यांनी खूप नीट लक्ष द्यायचंय आणि नीट समजून घ्यायचंय की काय काय सत्य आहेत, छोटी छोटी सत्य आहेत, आणि ते कळून एकदा अंमलात आलं तर तुमची किडनी, तुमचे जे काही पायांचे मुंग्या येणं, बोट कापली जातात, डोळे खराब होणं, सेन्सेशन जातं, हे सगळं होणार किंवा डोळ्यांचे आजार जडतात. आपण रेटिनोपॅथी वगैरे हे ऐकून आहेत फक्त, मात्र नेमकं काय होतं आणि कसं होतं आणि त्यावरती नेमकं काय उपाय करायचा आणि ह्या सगळ्यातनं मुक्ती कशी मिळवायची हे खरं तर मला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. हे सत्य नेमकं कसं आहे आणि ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या अवयवांवरती परिणाम होतात. आतापर्यंत जवळपास तुम्ही मला वाटतं की 5,000 मधुमेह रुग्णांच्या गोळ्या बंद केल्यात, 1,000 रुग्णांचे इन्सुलिन पूर्णपणे बंद झालेलं आहे. हे सगळं आहेच, पण ह्याची उत्सुकता प्रत्येकामध्ये असेल. आता जे काही मधुमेही पेशंट आपला आता बघत असेल कार्यक्रम, त्यांना नक्कीच ही उत्सुकता असणार आहे. हे नेमकं कसं काय बंद होऊ शकतं आणि असं काही नैसर्गिक देणगी खरं तर मिळालेली आहे आणि आपणच ते कशा पद्धतीने हे सगळ्यावरती मात करायची आहे. नक्कीच. इनफॅक्ट मागच्या वेळेसचा जो उदंड प्रतिसाद मिळाला आहे त्या हिशोबाने आजची पण मी तयारी करून ठेवलेली आहे आणि त्या हिशोबाने स्लाइड्सची रचना केलेली आहे आणि तसे केसेस पण आणले आहेत आणि मग केसेस झाल्यानंतर त्यांना काय काय घरी करता येईल याच्याबद्दलही सांगणार आहे. तर थोडक्यात आपण पुढे पुढे जाऊया. नेफ्रोपॅथी जे आहे, किडनीचं जे प्रॉब्लेम आहे ते जरा अजून नीट समजून घेऊया. त्याची सुरुवात होते लघवी वाटे प्रथिने म्हणजे प्रोटीन जाण्यापासून, आणि हे अगदी मधुमेह ज्यांना डायग्नोज झालंय त्यांना त्या दिवसापासून पण कधी कधी आम्ही बघतो की ते हे प्रॉब्लेम सुरू झालेलं असतं. बऱ्याच लोकांना वाटतं की किडनीचा प्रॉब्लेम 10 वर्षांनी होईल, 15 वर्षांनी होईल, पण असं काहीही नाहीये, कुठलंही रूल नाहीये. तर युरिन वाटे मायक्रोअल्ब्युमिन वाढणं त्याचं लक्षण आहे लघवीला फेस येणं. कधी अगर तुम्ही लघवी करत असाल आणि फेस येत असेल खूप, तर असं शक्यता आहे की तुम्हाला किडनीचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यानंतर पुढचा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये क्रिएटिनिन नावाची एक रक्त तपासणी असते. ते क्रिएटिनिन द्रव्य रक्तात वाढायला लागतं आणि असं म्हटलं जातं की एकदा क्रिएटिनिन वाढायला लागलं की ते पुढे पुढे जाऊन डायलिसिस मध्येच जाणार आहे माणूस. तर 1च्या वरती वाढलेला प्रॉब्लेम असतो. हळूहळू त्याची लक्षणं असतात सूज येणं, एस्पेशली चेहऱ्यावरती, डोळ्यांच्या खालती, डोकेदुखी होणं किंवा मग खाज सुटणं अख्ख्या अंगामध्ये. हे सगळे लक्षणं असतात नेफ्रोपॅथीचे. रेटिनोपॅथी म्हणजे डोळ्यांचा जो विकार आहे त्याची लक्षणं बऱ्याचदा काहीच नसतात. नॉर्मल दृष्टी असते, सगळं दिसत असतं, पण जो मेन भाग आहे जिथून आपण बघतो त्याच्या आजूबाजूला स्लाइड मध्ये दाखवलेलं आहे की छोट्या छोट्या रक्तवाहिन्या फुटणं, त्याच्यातून कोलेस्ट्रॉल बाहेर येणं आणि मग एखादी मोठी रक्तवाहिनी फुटली की अख्खा पडदा निसटणं आणि मग अंधत्व येणं. कारण की अंध होण्याचं प्रमाण सर्वात जास्त भारतामध्ये डायबिटीज मुळेच आहे. बापरे. हो, हे झालं डोळ्याचं. न्यूरोपॅथी बऱ्याच जणांनी अनुभव केलेली असेल की हातापायात मुंग्या येणं, जळजळ येणं, कोणतरी काहीतरी टोचतंय असं वाटणं, गरम गारचं हे सगळं नीट न होणं, हे सगळे आम्ही बघतो की न्यूरोपॅथीमध्ये लक्षणं येतात. आणि ही सगळी लहान रक्तवाहिन्यांवरती इजा झाल्यामुळे 2 गोष्टी त्याच्यामध्ये, सॉर्बिटॉल वाढणं आणि ग्लायकोसिलेटेड प्रोटीन आणि लिपिड, हे थोडं टेक्निकल शब्द आहेत, पण ह्या 2 गोष्टी वाढल्यामुळे. लिपिड प्रोफाईल जर आपण केलं तर नक्कीच आपल्याला लक्षात येऊ शकतं का? लिपिड प्रोफाईल केलं, LDL जो आहे, जो खराब लिपिड आहे त्याचं मोजणी केली तर नक्की लक्षात येतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून बऱ्याच तपासण्या आहेत ज्याच्याने आपल्याला कळू शकतं की आपल्याला
कुठला कुठला आजार होऊ शकतो. त्यामध्ये HSCRP मागच्या सांगितलं होतं ते आहे. पण शेवटी आपल्याला युरिन मायक्रो अल्ब्युमिनची तपासणी करणं, किडनी फंक्शन टेस्ट चेक करणं, पायाचं व्हायब्रेशनल थ्रेशोल्ड मोजणं, काही स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्याच्याने आपण तिकडे एक व्हायब्रेशन देऊ शकतो पायांना आणि मग मोजू शकतो की किती व्हायब्रेशनला ते सेन्सिटिव्ह आहेत आणि ते नॉर्मल पेक्षा कमी झालं आहे का. स्पेसिफिक तपासणी असतात विकारांना आणि ते आपण केले तर लवकर कळू शकतं. बरोबर. म्हणजे खरं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या अवयवांवरती परिणाम व्हायला सुरुवात होते आणि हा सायलेंट किलर आहे, सायलेंट डिसीज आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये आणि नैसर्गिक पद्धतीने आपण ह्यावरती उपचार करू शकतो. आणि फ्रीडम फ्रॉम डायबिटीज ह्यामध्ये आपण अनेक लोकांवरती उपचार केले आहेत. आतापर्यंत लाखो पेशंट्स तुमच्याकडे येऊन गेलेत आणि अनेक पेशंट्स ह्याच्यातनं मुक्त देखील झालेले आहेत. काहींनी ग्लुकोज टॉलरंट टेस्ट पण केलेली आहे. आपण मागे या विषयाबद्दल पण बोललो होतो. एकूणच मला ह्याबद्दल जाणून घ्यायचे की नेमकं हे सगळ्या अवयवांवरती परिणाम जेव्हा व्हायला सुरुवात होते, आता तुम्ही काही लक्षणं सांगितली, त्या लक्षणांवरनं खरं तर पेशंटने ओळखायला पाहिजे की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम होतोय. वारंवार टेस्ट कुठल्या कुठल्या करणं आवश्यक आहेत ह्या सगळ्यासाठी? सर्वात महत्त्वाची टेस्ट आहे HbA1c, म्हणजे 3 महिन्याची जी साखरेची पातळी आहे ती किती आहे रक्तामध्ये जाणणं फार गरजेचं आहे. असे बरेच मधुमेही असतात ज्यांना त्याचं काही घेणं देणं नसतं. HbA1c काय बाबा मला माहित नाहीये. जे जाणकार आहेत ते नक्की ह्याला व्यवस्थित फॉलो करत असतात. आता रिसर्च काय म्हणतं, मुख्य कारण पुढच्या स्लाइडवरती दाखवलेलं आहे की 6च्या वरती जेव्हा HbA1c जायला लागतं तेव्हा रेटिनोपॅथी, डोळ्यामध्ये जो विकार आहे त्याचं प्रमाण वाढतं आणि त्याच्याबरोबर सगळे रक्तवाहिन्या एकमेकांशी निगडीतच आहेत. म्हणून न्यूरोपॅथी आणि किडनीचा प्रॉब्लेम पण वाढणारच आहे. एक पॉइंट HbA1c वाढल्याने जवळजवळ 37% कॉम्प्लिकेशन्स वाढतात. म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की 7 HbA1c ठीक आहे, माझं 7 ठीक आहे, तर 7 HbA1c ठीक नाहीये. तुम्ही स्लाइड मध्ये बघा 6 ते 7 मध्ये असं ग्राफ. 7 स्टँड्स फॉर म्हणजे नेमकं काय? 7 स्टँड्स फॉर ॲव्हरेज शुगर किती आहे त्यांची 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर किती आहे त्याचं मोजमापणी 7 म्हणून HbA1c असतं. बरं. तर म्हणजे अशा पद्धतीने ही टेस्ट करणं आवश्यक आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया, कारण की एकूणच कोणकोणत्या अवयवांवरती कसे परिणाम होतात आणि त्यापासून नेमकं कसं मुक्त व्हायचं हे आपल्याला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे मधुमेहामुळे होणारे अवयवांवरचे परिणाम आणि त्यापासून मुक्ती कशी मिळवायची याविषयी. आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, खरं तर आपण अवयवांवरचे परिणामांबद्दल थोडक्यात सांगितलं तुम्ही, मात्र एकूणच हे परिणाम का होतात तो अवयवांवरती, आणि जर हे परिणाम होत असतील तर असे अनेक पेशंट्स तुमच्याकडे आले आहेत की ज्यांचे हे अवयवांवरती अगदी किडनी खराब होण्याच्या मार्गावर आहे, मात्र किडनी पुन्हा व्यवस्थित झाली असे देखील पेशंट्स तुमच्याकडे आहेत. अशा केसेस झालेल्या आहेत, त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून मला ना खूप शिकायला मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये. कारण की नुसतं इन्शुलिन औषध बंद होण्याच्या पलीकडे हे अवयव कसे बरे होऊ शकते हे खूप शिकायला मिळालं. तर एक तर जसं सांगितलं सगळ्यांनी 6च्या आतमध्ये HbA1c ठेवणं, ह्याच्या व्यतिरिक्त काही विशेष कारणं जे आढळलेली आहेत त्याच्यामध्ये जीवनसत्वांची कमी. आता बरेचदा काय होतं ना, चहा बिस्किट सकाळी, पोहा उपमा, पोळी भाजी असं जे काय, परत एकदा चहा, त्याच्यामध्ये हवं तितके जीवनसत्व, क्षार आणि ओमेगा 3 फॅट्स मिळत नाही. पुढच्या स्लाइडवरती दाखवलेलं आहे की जीवनसत्व B3, B6 आणि B12, जीवनसत्व क, ड आणि ई आणि बायोटीन हे फार महत्वाचे आहेत. क्षारांमध्ये व्हॅनेडियम, मॅग्नेशियम, झिंक आणि क्रोमियम हे फार महत्वाचे आहेत. ओमेगा 3 फॅट्स महत्वाचे आहेत. जेव्हा आम्ही थोडेफार सप्लिमेंट्स ज्यांना गरज असेल त्यांना दिले, आणि त्याच्या व्यतिरिक्त हिरवा पाला जे स्मूदी खूप लोक करतायत ते, बदाम, अक्रोड, बिया, जवसाचं तेल, हे सगळं सुरू केलं तर फरक काय काय झाला हे तुम्हाला स्लाइड्स रूपी दाखवतो. आधी सुरुवात करूया आपण युरिन मायक्रो अल्ब्युमिन वरून. 8 वर्षांपासून मधुमेह असलेले कपूरचंद अग्रवाल, इंटेन्सिव्ह बॅच 31, सप्टेंबर 2015 मध्ये 160च्या पुढे प्रथिने जात होते आणि 1.5 वर्षानंतर रिझल्ट दाखवत आहे की नॉर्मल 5च्या खालती आलेलं आहे. आता ह्यांना 8 वर्षांपासून आहे. मी मुद्दाम एक कमी
मधुमेह असलेल्या व्यक्तीचा पण फोटो आणलेला आहे. अमर विष्णू पाटील कराडचे आहेत. 15 दिवसांपासूनच मधुमेह आहे त्यांना, पण युरिन मायक्रोअल्ब्युमिन खूप वाढलेलं होतं त्यांचं. 512च्या आसपास होतं, ते आता 12च्या आसपास यायला पण मग जेव्हा आपल्याला समजतं की आपल्याला मधुमेह झालाय तेव्हा ह्या सगळ्या एक 14 टेस्ट करून घेतो आणि ते केलं की एकदम आढावा येतो. मग त्या हिशोबाने त्यांना डाएट, बरोबर, आहार आणि सप्लिमेंट्स काय लागतील तर त्याचा भरमसाठ पुरवठा केला की बरं व्हायला लागतं. बरोबर आहे. पण डॉक्टर, अनेकदा असं होतं की हा सायलेंट डिसीज आहे, नेमका आपल्याला मधुमेह झालाय की नाही हे देखील अनेकांना आतापर्यंत अनेक असे लोक असतील की त्यांना माहितीच नसेल की मला वर्षानुवर्षे मधुमेह मी त्यांच्यासाठी फास्टिंग इन्सुलिन महत्वाची परीक्षा आहे जी मागच्या वेळेस सांगितलेली आहे. तुम्हाला अगर वाटत असेल की तुम्हाला मधुमेह नाहीये, तुम्ही फास्टिंग इन्सुलिन करा आणि बघा काय होतं. एकदा फास्टिंग इन्सुलिन 4च्या वरती आलं की तुम्ही मधुमेहाच्या मार्गावरती लागलेले असता, म्हणून मग सगळ्या तेस्ट केल्या की बऱ्या पडतात. बरोबर. मायक्रोअल्ब्युमिन नीट होणं सोपं असतं, क्रिएटिनिन नीट होणं एवढं सोपं नसतं. व्यंकटेश नारायण केरी नेक्स्ट LICचे निवृत्त कर्मचारी पुण्याचेच आहेत. 69 वयाचे, 17 वर्षांपासून मधुमेह असलेलं, 1.7 क्रिएटिनिन 1च्या खालती नॉर्मल झालेलं आहे. हे सोपं आहे. ह्याच्या पुढचा ऐका तुम्ही, 3.19 क्रिएटिनिन. मेडिकल हिस्ट्रीमध्ये मला वाटतं असं एखाद्या वेळेस झालेलं नसावं, कारण का 2-2.5च्या पुढे क्रिएटिनिन वाढलं की ते वाढत 4-4.5च्या पुढे जाऊन डायलिसिसला जातो माणूस. ह्यांचं 3.19 क्रिएटिनिन होतं सप्टेंबर 2016 मध्ये. एप्रिल 2017 मध्ये 1.14, म्हणजे जवळजवळ नॉर्मल आलेलं आहे. मायक्रोअल्ब्युमिन खूप वाढलेलं होतं, ते पण नॉर्मल झालेलं आहे. इंटेन्सिव्ह बॅच 33चे आहेत. डोळ्यांचं अगर आपण बघितलं, यशवंत लोयरे बँक ऑफिसर पुण्याच्या 28व्या बॅचचे आहेत. 20 वर्षांपासून मधुमेह. ज्यांना 10 वर्षापेक्षा जास्त मधुमेह आहे त्यांनी नक्की ह्या सगळ्या तपासण्या फार महत्त्वाच्या. त्यांचे आयचं रेटिनाचं OCT स्कॅन आहे आपल्याकडे, मे 2015 आणि नोव्हेंबर 2015चं. तुम्ही अगर मे 2015चं बघितलं तर तुम्हाला राईट हँड साईडला दिसतील की कोलेस्ट्रॉल डिपॉझिट, पिवळे पदार्थ आणि रक्तवाहिनी फुटलेली, आणि तो स्कॅन नोव्हेंबरचा एकदम साफ झालेला आहे. आणि तुम्ही अगर खालचा हिरवा पट्टा बघितला तर हिरव्या पट्ट्यामध्ये सूज दिसते मे मध्ये, आणि नोव्हेंबर मध्ये नॉर्मल झालेला खालती आलेला आहे. तर रेटिना सुधारलेली आहे. न्यूरोपॅथी, मज्जासंस्थाचे रोग बरे झालेले. 4 महिन्यापासून मधुमेह असलेला, हातापायांना सुन्नपणा असलेला प्रदीप सुर्वे 35व्या बॅचचा आत्ताचा, सप्टेंबर मध्ये होतं, डिसेंबर मध्ये पूर्णपणे बरे झालेलं आहे. वेगवेगळे घेतलेत. अजून एक केस आहे 22 वर्षांपासून मधुमेह, इंटेन्सिव्ह बॅच 10ची सुनीता नेमाणी. ह्या मॅडम 100 युनिट्स इन्सुलिन आणि 18 गोळ्या घेत होत्या. लिव्हर, फॅटी लिव्हर 2 ग्रेडचं झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की 5 वर्षांनी लिव्हर ट्रान्सप्लांट लागू शकतो. ओके. आणि लक्षणे बघा, इतका हातपाय दुखत होते, आता सगळं पूर्णपणे बंद झालेलं आहे त्यांचं. म्हणजे थोडक्यात जर आपण अशा पद्धतीने तुमच्याकडे कार्यशाळांमध्ये येऊन जर ही ट्रीटमेंट वगैरे सुरू केली आणि नैसर्गिक पद्धतीने आपण खरं तर बरं होऊ शकतो. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवू. कार्यशाळेबद्दलही आपल्याला जाणून घ्यायचे, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मधुमेहामुळे होणारे अवयवांवरचे परिणाम आणि मुक्ती, त्याच्यावरती आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रमोद त्रिपाठी. आपण पुन्हा एकदा चर्चा करूया. डॉक्टर, उच्च रक्तदाब कमीत कमी 500 पेशंट्स आहेत ज्यांचं उच्च रक्तदाबाच्या गोळ्या बंद आहेत आणि नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. लता बालवे स्लाइडवर दाखवलेलं आहे. स्लाइड, इंटेन्सिव्ह बॅच 19 वर्षांपासून उच्च रक्तदाब. 19 वर्ष, 3 वेगळे मॉलिक्युल घेत होते. ऑक्टोबरमध्ये जॉईन झाल्या, डिसेंबर पर्यंत सगळ्या गोळ्या बंद झाल्या. 6 महिने झालेत, 5 महिने झालेत, गोळ्या बंद आहेत. सतीश भावे BRC मुंबईचे 32वी बॅच, 10 वर्षांपासून उच्च रक्तदाब, 2 वेगळे मॉलिक्युल्स घेत होते. जुलैमध्ये जॉईन झाले, ऑक्टोबरमध्ये गोळ्या बंद झाल्या, अजूनही नॉर्मल आहे. ह्याच्या व्यतिरिक्त यकृताचे विकार बरे झालेले आहेत. मॅडमचं ग्रेड 2 फॅटी लिव्हर, छोटूलाल म्हणून आहे, त्यांच्या यकृताच्या एका रक्तवाहिनीत 30% ब्लॉक झाला होता, तो पूर्णपणे उघडला. त्यांचे डॉक्टर इतके खुश आहेत की काय सांगावं. आणि वजन ह्याच्याशी निगडीत आहे. 140 हा आकडा मला सगळ्यांना आयुष्यभर लक्षात ठेवण्यासाठी सांगायचा आहे. सगळे मधुमेहींनी 140 हा आकडा लक्षात ठेवा. 140च्या खालती साखर जितके तास राहील तितके तास तुम्ही लवकर बरे व्हाल. जितके तास वरती जाईल तितके तास तुम्ही खराब कराल तुमचे सगळे अवयव. आणि वजन आटोक्यात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. वजन
3 महिन्यामध्ये 10 ते 20 किलो कमी झालेले अनेक पेशंट्स आहेत. त्यांची बरं. काही नावं आता स्लाइडवरती दाखवलेली, 17 किलो पासून ते 11 किलो. बरं, पण म्हणजे फक्त आपला मधुमेह पूर्ण बरा होत नाही, पूर्णपणे बरा होतोच, वजन, पण कोलेस्ट्रॉल, त्याचं बीपी, वजन, कोलेस्ट्रॉल हे लिव्हर, सगळंच बरं किडनी होतंय. हे सगळे एकमेकांशी निगडीतच खरंय, आहेत. खरंय. कधीही एक आजार नुसता बरा होत नसतो. जेव्हा खराब होतात तेव्हा सगळे होतात आणि जेव्हा बरे होतात बरोबर तेव्हा आहे. सगळे बरे होतात. वाचण्यासाठी विकारांपासून HbA1c 6च्या आत ठेवा, बीपी 130 आणि 80च्या आतमध्ये ठेवा. चरबीचं प्रमाण पुरुषांमध्ये 20% आत, महिलांमध्ये 25% आत. आणि अगर धूम्रपान करत असाल तर ते सोडा, कारण का धूम्रपानाने सगळ्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन होऊन ते लवकर खराब होऊ शकतात. अर्थातच ह्या सगळ्यावरती जर आपल्याला आपल्या प्रेक्षकांना जर तुमच्याकडे यायचं असेल आणि ट्रीटमेंट घ्यायची असेल तर कार्यशाळा देखील तुम्ही आयोजित करत असाल, आणि पुढील कार्यशाळा कुठे आहे आणि कधी होणार आहे त्याविषयी अगदी थोडक्यात काय सांगाल? जरूर, आयुष्यात पुन्हा गोडवाईल. आता लॉटमध्ये सगळेजण जिलबी खायला लागलेले आहेत. पुढची मुंबईतली कार्यशाळा आपली जी आहे ती 27 आणि 28 मेला आहे. जुहू आणि वरळी, नवी मुंबई आणि ठाणे अशी. त्याच्यानंतर पुण्यामध्ये 36वा इंटेन्सिव्ह कार्यक्रम सुरू होत आहे. 11 जूनला मराठीमधून 4 तासांचा आणि 10 जूनला इंग्रजी हिंदीमधून. टीव्हीवरती 4 मे येत आहे पण ती तारीख जस्ट बदलली आहे. 10 जूनला इंग्रजी हिंदीमधून आहे. आणि कोल्हापूरलाही आम्ही येत आहोत 18 जून रोजी. अशा 3 जागी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथे कार्यशाळा आहेत. या व्यतिरिक्त निवासी कार्यशाळा दर महिन्याला चालू असतात. पुढची निवासी कार्यशाळा 3 ते 10 जून आणि 17 ते 24 जून पुण्याजवळ सासवड येथे आहे. आणि यूट्यूबवरती जाऊन 35व्या इंटेन्सिव्ह बॅचचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बघा. मॅडम, तुम्हाला धक्का बसेल. 103 मधुमेही स्टेजवरती 8 आठवड्यात, औषधं, इन्शुलिन बंद. निवासी कार्यशाळेच्या माध्यमातून इंटेन्सिव्ह बॅच जो असतो, बरं, हां. 103 मधुमेही स्टेजवरती 8 आठवड्यात, गोळ्या आणि इन्शुलिन बंद. टीव्हीवरती स्लाइड दाखवलेली आहे. 35वी इंटेन्सिव्ह बॅच, 35th इंटेन्सिव्ह बॅच टाईप करा युट्यूबवरती आणि स्लाइड बघा. रांगेत 4-4 ओळीमध्ये लोक उभी आहेत आणि तुम्हाला सांगतील की कशी मुक्ती होते. नुसती मधुमेहापासून नाही तर बाकीच्या सगळ्या विकारांपासून. आहार, व्यायाम, तणावमुक्ती, सकारात्मक सगळं घेऊन एकत्र काम करायला पाहिजे. अगदी. आणि खरंच ज्यांना कोणाला प्रेक्षकांना खरंच इंटरेस्ट असेल आणि खरंच मुक्ती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आपला नंबरही दिलेला आहे. त्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.